नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पाठ 13वा संतवाणी मधील आ भाग. गेल्या पाठात आपण संतवाणी मधील अ भाग संत सेना महाराज यांचा अभंग आपण अभ्यासला. आता आपण पाहणार आहोत ह्या संतवाणीच्या पाठ 13वा मधून आ हा भाग संत चोखामेळा यांचा अभंग. संत चोखामेळा ह्यांचा परिचय, पाठाविषयी म्हणजे अभंगाविषयी माहिती आणि म्हणून त्यांचं चित्र मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे की संत चोखामेळा कसे होते. विठ्ठल भक्ती हे त्यांचं अगदी विठ्ठल हे त्यांचं आराध्य दैवत आणि विठ्ठल भक्ती करून त्यांनी आपला म्हणजे व्यवसाय सांभाळून विठ्ठल भक्ती करून त्यांनी कशा प्रकारे लोकांना उपदेश केला ते आपण आता त्यांच्या अभंगामध्ये पाहूया. चला तर मग तुमचं पाठ्यपुस्तक तुम्ही उघडलंच असेल, त्यामुळे तुम्हाला त्या पाठ्यपुस्तकात पाहिलं तरी चालेल किंवा तुम्ही इथे पाहिलं तरी चालेल. आपण पहिला संत चोखामेळा यांचा परिचय, कवितेत म्हणजे अभंगामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे हे सुद्धा पाहूया आणि नंतर अभंगाचा भावार्थ पाहूया. चला तर मग पाहूया पाठ 13वा संतवाणी मधील आ भाग. आ संत चोखामेळा ह्यांचा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत. प्रसिद्ध संत कवी संत चोखामेळा यांचं जन्मशतक उपलब्ध नाही. म्हणजे जन्मशक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, शक हे जे आहे हे कालगणनेचं माध्यम आहे. जसं आपण वर्ष हे करतो तसं शकवर्ष हे पूर्वी जे आहे गणना जी आहे, मराठी कालगणना जी आहे ही शकामध्ये केली जाते. ओके, त्यामुळे त्यांचा जन्मशक जो आहे हा उपलब्ध नाही. संत चोखामेळा यांच्या अभंगातून भक्तांच्या हृदयातील कारुण्य जसे प्रकट होते तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. म्हणजे काय तर संत चोखामेळ्यांचा अभंग काय तर भक्तांच्या हृदयातील कारुण्य म्हणजे भक्त अगदी विव्हळत आपल्या दैवताला हाक मारतात आणि त्यांना जी काळजी वाटते त्यांनी येऊन आपलं संरक्षण करावं अशी ते करुणपणे हाक देतात. तसं ते कारुण्य जसं प्रकट होतं तशी सामाजिक विषमतेच्या उपेक्षेची खंतही व्यक्त होताना दिसते. म्हणजे तुम्हाला मी सांगितले त्यावेळेचा काळ जो होता हा अतिशय अंधश्रद्धेने ग्रासलेले लोक होते. समाजामध्ये एवढी विषमता होती, स्त्री पुरुष तर विषमता होतीच, त्याचबरोबर उच्च नीच, श्रीमंत गरीब क्षुद्र तर अतिशय म्हणजे त्यांना इतक्या क्रूरपणे वागवलं जायचं की असं पूर्वी म्हणायचे की ब्राह्मण जर रस्त्याने चालत असेल आणि त्याच्या बाजूने एखादा शूद्र माणूस गेला तर तो ब्राह्मण जो आहे हा त्याची सावली पडली म्हणून पुन्हा जाऊन आंघोळ करायचा. तर अशा प्रकारे माणूस असून सुद्धा माणसं माणसासारखं वागत नव्हती आणि ही सामाजिक विषमता त्यावेळेला बरीच व्यापली होती. आणि ह्या सामाजिक विषमतेची उपेक्षेची खंत जी आहे ही त्यांनी या आपल्या अभंगातून प्रकट केलेली आहे. भागवत धर्माचे सार त्यांच्या व्यक्तित्वात, त्यांच्या कृतीत उक्तीत अनुभवायला मिळते. आणि भागवत धर्म मी तुम्हाला सांगितलंय हा वारकरी संप्रदाय, हा भागवत धर्म जो आहे हा त्यांचा पाया रचिला ज्ञानेश्वरांनी आणि तेव्हापासून जो वाढला हा भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय. आणि या भागवत धर्माचे सार ज्यांनी सर्वांना एकत्र आणलं, मग कोणी गरीब असो, श्रीमंत असो, उच्च असो, नीच असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना त्यांनी या धर्मामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांचं या धर्माचं सार जे आहे त्यांच्या व्यक्तित्वात आणि त्यांच्या कृतीउक्तीत अनुभवायला मिळते. आता या अभंगामधनं ते आपल्याला काय सांगू इच्छितात ते पाहूया. संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात केलेले आहे. म्हणजे संत त्यावेळेला मी तुम्हाला सांगितले की त्यावेळेचा काळ जो होता हा इतका अंधश्रद्धाळू लोकांचा होता आणि
म्हणजे मंत्र तंत्र आणि अशा गोष्टींची निस्ती भडीमार होती. पुरोहित जसं सांगेल तसंच तो काम त्यांनी केलं नाही तर देव कोपेल. देव कोपल्यानंतर आपल्यावरती खूप पीडा होतील आणि आपल्याला त्रास दुःख भोगावं लागेल, हे त्यावेळेला मनावरती कोरलेलं जायचं लोकांच्या. त्यामुळे अक्षरशः कोंबड्या बकरांचे बळी देणे किंवा मंत्रतंत्र पूजणे, अंधश्रद्धपणे कुठलीही गोष्ट देवाला चढवलं जाणे, हे सगळे यज्ञ जप तप हे सगळं अंगारे धुपारे करणं, हे सगळं अगदी त्यावेळेला हे स्तोम माजलं होतं. आणि त्यावेळेला त्या लोकांना मार्गदर्शन करण्याचं बहुमोल कार्य हे संतांनी केलेलं आहे. आणि म्हणून संतांचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे की संतांच्या सहवासात राहून मिळणाऱ्या आनंदाचे वर्णन त्यांनी या प्रस्तुत अभंगात केलेलं आहे. मागच्या वेळेला पण आपण सांगितलं की जेव्हा त्यांना संत चरण दिसले किंवा संतांचं दर्शन झालं, त्यावेळेला संत सेना महाराजांनी काय म्हणाले की तोच माझा दिवाळी दसरा होता. त्याचप्रमाणे इथे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा तुम्ही संतांच्या म्हणजे चांगल्या माणसांच्या सहवासात राहतात त्यावेळेला जो आनंद मिळतो, त्या आनंदाचे वर्णन त्यांनी इथे अभंगात केलेले आहे. चला तर मग जाऊया आणि पाहूया संत चोखामेळा आपल्या अभंगामध्ये काय सांगता आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकात हा अभंग आहे आणि तुमच्यासाठी मी तो अभंग इथे सुद्धा दिलेला आहे. संत चोखामेळा यांची जास्तीत जास्त छायाचित्र मी तुम्हाला तिकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठलाला आळवणी करताना त्यांचं हे छायाचित्र, त्याचबरोबर त्यावेळेला ना ह्या काही खालच्या जातीच्या लोकांना देवळात जायला सुद्धा परमिशन नव्हती, परवानगी नव्हती, कारण देऊळ भ्रष्ट होईल. अरे पण देवानेच निर्माण केलेली ही माणसं ते देऊळ भ्रष्ट कसं करतील बरं, ही अशा प्रकारची मनोभावना त्यावेळेला लोकांची होती. आणि म्हणून हे लोक देवळात आल्यानंतर हे पुरोहित लोक जे होते हे त्यांना तिकडून हाकलून काढायचे आणि देव पुन्हा स्वच्छ करणं पवित्र करणं वगैरे असं. अरे देवानेच ही सृष्टी निर्माण केली आणि देवानेच माणसाला निर्माण केलं, त्यामुळे ते देऊळ कसं भ्रष्ट होईल बरं, बरोबर की नाही. ही साधी शिकवण, अशी शिकवण संतांनी दिलेली आहे की माणूस माणसासारखाच आहे, कुणीही उच्च नसतं नीच नसतं. सगळ्यांना देवानी निर्माण करताना जेव्हा काहीही अवयवामध्ये फरक केलेला नाही, मग आपण कोण, त्या माणसांमध्ये फरक करणारे आपण कोण. आणि हीच शिकवण संत जे आहेत हे सर्वांना देत असतात. चला पाहूया संत चोखामेळा आपल्या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतायत. तुमच्या पाठ्यपुस्तकात हा अभंग आहे, तो मी तुमच्यासाठी वाचते. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. संतांची या संगे अभाविक जन, तयांच्या दर्शने तेची होती. चोका म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वहावा खरा ऐसा. बघा मी तुम्हाला फक्त बोरी आणि बाभळीचं तिकडे चित्र दिलेलं आहे. वरचं जे चित्र आहे ना ते बाभळीच्या झाडाचं आहे. त्याचे काटे बघा किती टोकदार आहेत ते, आणि ते टोकदार काटे त्याचप्रमाणे बोर म्हणजे काय माहिती ना तुम्हाला, आपण बोरं खातो ना, ते बोराचं झाड बरोबर, त्याला सुद्धा अतिशय असे टोकदार काठे असतात. ओके. आणि हे बोरीचं आणि बाभळीच्या झाडाचं मी चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. या अभंगाचा भावार्थ मी पूर्णतः तुम्हाला समजवणार आहे, त्याबद्दल काहीही काळजी करू नका. पहिला आपण हे बोर काय आहे, बाभळी काय आहे, चंदन काय आहे हे सर्व समजून घेऊया आणि मग आपण भावार्थाकडे जाऊया. ओके. पहिलं जे चित्र आहे वरचं ते बाभळीच्या झाडाचं आहे, नंतर जे आहे ते बोरीच्या झाडाचं मी काटे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. पुढे पाहूया. बघा मी खास करून ते बघा वरती जे तुमच्या समोरच्या डाव्या बाजूलाचे चित्र आहे ते चंदनाच्या झाडाचं आहे, त्याचबरोबर त्याच्या खाली जे आहे ते बोरीच्या झाडाचं आहे. उजव्या बाजूला वरती जे आहे ना ते बाभळीच्या झाडाचं आहे आणि खाली जे आहे ते चंदनाचं लाकूड आहे. ओके. म्हणजे ही बोर आणि बाभळ जेव्हा चंदनाच्या सानिध्यात राहते तेव्हा त्यांचं काय होतं, हा भावार्थ काय आहे ते आपण समजून घेऊया.
ओके, चित्र समजलंय तुम्हाला? बोर म्हणजे काय, बाभळी म्हणजे काय, चंदन म्हणजे काय, हे तुम्हाला नक्कीच समजलेलं आहे. चंदन हे सँडलवूड ज्याला आपण म्हणतो. ओके, सुगंधी असं हे एक लाकडाचा प्रकार आहे आणि ते झाड सुगंधी असतं. आणि असं म्हटलं जातं की चंदनाच्या खोडाला साप जे आहेत हे लपेटून राहिलेले असतात, कारण त्याचा सुगंध जो आहे हा सापाला अतिशय प्रिय असतो. आणि त्यात थंड असं जे असतं झाड ते चंदनाचं असतं आणि म्हणून साप त्याला लपेटलेले असतात असं म्हटलं जातं. ओके, तर हे चंदनाचं, बोरीचं, बाभळीचं झाड आणि ते काय आहे हे मी तुम्हाला चित्राद्वारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, चला पुढे जाऊया. हा अभंग जो आहे हा सकल संत गाथा खंड पहिला, संत चोखामेळा अभंग क्रमांक 67 हा त्यातला अभंग आहे आणि त्याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. तुमच्या पाठ्यपुस्तकात जो भावार्थ दिलेला आहे ना, तो अतिशय थोडक्यात दिलेला आहे. तुम्हाला सांगते की संत चोखामेळा म्हणतात, ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, मी तुम्हाला दाखवलं तेव्हा बोराचं झाड आणि बाभळीचं झाड. ओके, ते बाभळीचं झाड दिलेलं आहे आणि चंदन दिलेलं आहे इकडे. बोर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अन्य झाडे व झुडपे आली तरी चंदनाप्रमाणे सुगंधित होतात. त्याचप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा, नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल. ओके, हा तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला भावार्थ आहे. आपण असाही सविस्तरपणे भावार्थ पाहणार आहोत. ओके, त्यामुळे तुम्हाला हा फक्त थोडक्यात सांगितलेला भावार्थ आहे, हा तुम्हाला थोडक्यात समजला असेल. ओके, तर हे आहे बाभळीचं झाड, ते आहे चंदनाचं झाड. अन्य झुडपे या चंदनाच्या सहवासात आली तरी ती सुद्धा सुगंधित होतात, असं त्याचं अर्थ आहे. चला पुढे जाऊया. बघा, आपण भावार्थ अगदी सविस्तरपणे पाहूया. चंदनाच्या संगे बोरिया बाभळी, हेकळी टाकळी चंदनाची. म्हणजे काय म्हणतात, तर संत चोखामेळा यांनी संतवाणी या अभंगात संतांच्या सानिध्यात राहिल्यास सामान्यामध्येही असामान्य फरक होऊ शकतो, हे उदाहरणाद्वारे पटवून दिलेलं आहे. त्यांनी उदाहरणार्थाने सांगितलेलं आहे की सामान्य माणसं सुद्धा जेव्हा संतांच्या सानिध्यात राहतात आणि त्यांच्या सोबत राहिल्यामुळे तर ह्या सामान्य माणसांमध्ये एक असामान्य असा फरक आपल्याला बघू शकतो आपण. तर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे की चंदनाच्या झाडाजवळ असलेल्या बोरी आणि बाभळीच्या झाडांना सुद्धा वाकडी तिकडी असो, काटेरी असो, काहीही असो, इतर सुद्धा लहान सहान जेवढी झाडं असतात वाकड्या तिकड्या लहानशा झुडपांनाही चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. म्हणजे ते झाड जे आहे आपल्या आसपासचं सगळं झाड, सगळ्याच गोष्टी सुगंधित करत असतं. म्हणजे चंदन काय असतं, सुगंधी आहे. लाकूड माहितीये तुम्हाला, बरोबर? आपण चंदनाचा लेप देवाला लावतो किंवा चंदन जे आहे हे थंड म्हणून काही जण कपाळाला त्याचं उपटन लावतात किंवा त्याचा टीका लावतात. तर अशा प्रकारे चंदन जे आहे हे आपण पवित्र, शुद्ध आणि थंड मानतो आणि सुगंधी असल्यामुळे त्याचं अत्तर त्याच्याप्रमाणे त्याचप्रमाणे त्याची पावडर किंवा त्याचं सेंट, परफ्यूम आपण वापरतो, बरोबर? त्याचा सुगंध आपल्याला जास्त आवडतो म्हणून मंद मंद सुगंध खूप छान असतो चंदनाचा. तर त्याचप्रमाणे सँडलवूड ज्याला आपण म्हणतो, ओके, तर ज्याप्रमाणे हे चंदन जे आहे हे आसपास असलेले, मग बोरीचं झाड असो, काटेरी असलं तरी किंवा त्याची फळं आंबट गोड असली तरी सुद्धा, बाभळीचं झाड अतिशय काटेरी असतं, पण ह्या वाकड्या तिकड्या सगळ्या झुडपांना हे चंदन आपला सुगंध प्राप्त करत असतं. त्याचप्रमाणे ज्या वेळेला सामान्य माणसं म्हणजे आपल्यासारखी अगदी काटेरी, बोचकी, कशीही घाणेरडी, दळिंद्री जी काय आहेत, म्हणजे त्यावेळेला असलेली माणसं जी शूद्र म्हणून सांगितली जायची, ज्यांना अतिशय हीन असं लेखलं जायचं, अशा सर्व माणसांना जेव्हा आपण सुद्धा काही जण पापी, गरीब, श्रीमंत हे जे आपण एकमेकात भेद मानतो, जातीभेद मानतो, ही जातीभेद जरी असले तरी माणसंच की नाही आपण. मग ही सामान्य माणसं जेव्हा संतांच्या सानिध्यात येतात त्यावेळेला
त्यांच्यामध्ये सुद्धा फरक आपल्याला जाणवतो. कारण हे संत जे आहेत त्यांच्या उपदेशाने ते म्हणजे त्यांचे कान जे आहेत हे तृप्त होतात, त्यांच्या मनामध्ये बदल घडून येतो आणि ते सुद्धा या चंदनासारखे सुगंधित होतात. चला पुढचं पाहूया. संतांची या संगे अभाविक जन तयाच्या दर्शने तेची होती. म्हणजे काय, तर संतांच्या सहवासात अभाविक नास्तिक लोक जरी राहिले ना तरी त्यांच्या दर्शनाने तेही सज्जन आणि आस्तिक व भाविक होतात. म्हणजे काही जण असतात की ते देवाला मानत नाही. देवाला कोणी पाहिलंय का? नाही. मग कशाला देव मानायचा? कोणी त्याला पाहिलेलं नाही, कोणी त्याला अनुभवलेलं नाही, कोणाच्या बाजूला कोणी देव बघितला नाही, मग अशा वेळेला आपण देवाला का मानावं असे मानणारे लोक असतात. मग जेव्हा हे संतांच्या सानिध्यात येतात त्यावेळेला हे नास्तिक असलेले अभाविक असलेले लोक सुद्धा त्यांच्या दर्शनाने सज्जन, आस्तिक व भाविक होतात. म्हणजे संतांचा उपदेश त्यांच्या मनाला एवढं परिवर्तित करतो, एवढं त्यांच्या मनाला ते समाधान देतो की ते सुद्धा देवाचं अस्तित्व मानायला लागतात. देव का प्रत्यक्षात जरी पाहिला नसेल, पण देव नावाची एक पॉवर, ज्याला आपण शक्ती म्हणतो, ती नक्कीच अनुभवायला मिळते. आणि म्हणून ते परिवर्तन, तो सहवास जो आहे त्यांना संतांच्या सानिध्यात लाभला असतो. आता पुढचं पहा. चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा, नाही तरी भार वाहावा खरा ऐसा. चोखामेळा काय म्हणतात की जन्मास येऊन खरा परमार्थ साधला पाहिजे. म्हणजे काय, तर तुमचा जन्म तुम्ही सार्थकी लावला पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा या पृथ्वी तलावर जन्म घेता त्यावेळेला आपल्याला या भूतलावरती काहीतरी कार्य करण्यासाठी देवाने पाठवलेलं असतं आणि ते कार्य साधण्यासाठी ते कार्य तुम्ही साधलं पाहिजे, परमार्थ साधला पाहिजे. नाही तर मनुष्य जन्म मिळून भूमीस भार झाला असे होईल. नाही तर काय, तुम्ही फक्त ह्या भुईला भार आहात असं तुम्हाला सांगितलं जाईल. नाही तर मनुष्य जन्म घेऊन तुम्ही काय केलं या पृथ्वी तलावर? या पृथ्वी तलावर तुम्ही काहीही कार्य केलेलं नाही. नुसता भार, नुसतं वजन म्हणून या पृथ्वी तलावर राहिलात. मग ह्या पृथ्वीचं आपण काहीतरी देणं लागतो, या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे तुम्हाला जे कार्य नमूद केलेलं आहे ते तुमच्या हाती घडू द्या आणि ते घडवून तुम्ही परमार्थ नक्की साधायला पाहिजे. तर संतांच्या सानिध्याने आपले जीवन पावन करून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही निदान काही नाही तरी लोकांना भक्ती मार्ग तरी दाखवा, लोकांसाठी मदतीचा हात नेहमी पुढे करा. लोकांना काही नाही तरी आपल्यातलं काहीतरी देण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून काहीतरी आपण केलं पाहिजे ही जाणीव समाजासाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा, या पृथ्वीसाठी म्हणा, या निसर्गासाठी म्हणा, आपण काहीतरी देणं लागतो ह्याची जाणीव प्रत्येक मनुष्याने ठेवली पाहिजे. नाही तर तुम्ही या पृथ्वी तलावर एक भार आहात, एक जड वस्तू आहात असं म्हटलं जाईल. आय होप तुम्हाला त्याचा भावार्थ नीट व्यवस्थित समजलेला आहे. पुन्हा एकदा हवं असल्यास अभंग नीट वाचा, पुन्हा मागे जा, पुन्हा व्यवस्थित ऐका, तुम्हाला नक्कीच त्याचा भावार्थ समजून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला अभंग आ संत चोखामेळा यांचा. आता आपण पहिल्यांदा ह्या अभंगाचे प्रश्न उत्तरे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे संत सेना महाराज यांचा अभंग जो आपण अभ्यासला त्याची प्रश्न उत्तरे मी तुम्हाला दिलेली नाहीत. ती प्रश्न उत्तरे तुम्हाला मी ह्या प्रश्न उत्तरांच्या नंतरच्या भागात तुम्हाला नक्कीच देईन. या भागात आपण हा अभंग आपण अभ्यासलाय ना, मग ह्या अभंगाचे आपण प्रश्न उत्तर पाहूया आणि जेव्हा पुढचा भाग येईल त्यावेळेला तुम्हाला मी नक्कीच ह्याच्या
नंतर अगोदर अभ्यासलेला अ भाग जो आहे, संत सेना महाराजांचा अभंग जो आहे, त्याच्या अभंगाची प्रश्न उत्तरे मी तुम्हाला नक्की देणार आहे. ओके, लक्षात घ्या, संत सेना महाराजांच्या अभंगाची प्रश्न उत्तरे तुम्हाला मी देणार आहे. पुन्हा मला व्हॉट्सअपवर तुम्ही प्रश्न विचारू नका. ओके, त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या, संत सेना महाराजांचा म्हणजे अभंग जो आपण अभ्यासला त्याची प्रश्न उत्तरे तुम्हाला ह्याच्या नंतर देणार आहे. ओके, पहिला आपण या अभंगाची प्रश्न उत्तरे अभ्यासूया. चला, प्रश्न पहिला आहे, तुम्हाला तुमचे वर्कबुक घेऊन बसायचे आणि तुम्हाला ते लगेच लिहायचे पण आहेत. तर पहिलं जे आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. बोरी बाभळी कोणाच्या सहवासात आहेत? कोणाच्या? चंदनाच्या सहवासात आहेत. अभाविक जनांनी कोणाच्या संगे राहावे? म्हणजे जे मनापासून देवाला मानत नाहीत, भाव त्यांना दाटून येत नाही किंवा त्यांचे मन जे आहे हे अगदी कोणाच्याही मदतीला कधीच उभं राहत नाही, असे अभाविक जे आहेत, ज्यांना कुठल्याच कोणाबद्दलचीच आस्था वगैरे नाही, ह्यांनी कोणाच्या संगे राहावे? तर संतांच्या संगे राहावे. जन्माना येऊन काय साधावे? तर परमार्थ साधावा. लोकांची सेवा करणं, मदत करणं, या पृथ्वी तलावर आपलं काहीतरी कार्य आहे हे साधणं, ह्याला परमार्थ म्हटलं जातं. तर तो परमार्थ आपण साधायला पाहिजे. आपले जीवन कोणाला भार ठरेल? तर या भूमीच भार ठरेल. आपण जर ते केलं नाही तर आपलं जीवन जे आहे या भूमीमध्ये भूमीस एक भार आहे असं ठरलं जाईल. अभंगाचे रचनाकार कोण आहेत? संत चोखामेळा, तुम्हाला माहिती आहे. आणि अभंगातील सुगंधी झाड कुठलं आहे? मी तुम्हाला सांगितलं की त्याचा सुगंध सर्वांनाच आवडतो, असं ते चंदनाच्या झाडाचा उल्लेख या अभंगामध्ये आलेला आहे. आय होप तुम्हाला ही उत्तरं सुद्धा कळलेली आहेत आणि ती तुम्ही पटकन लिहून सुद्धा घेतली असतील, कारण तुम्हाला ती लिहायची आहे तुमच्या वर्कबुकमध्ये. ओके, घाई होत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, व्हिडिओ पॉज करा तुम्ही, आणि ती उत्तरं मात्र तुमच्या वर्कबुकमध्ये तुम्हाला लिहायची आहेत. ओके, चला जाऊया पुढे. पुढचं पहा, प्रश्न दुसरा. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता कविता कुठे आहे? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. तिथे पाहायचं तर किंवा मागे जा आणि पुन्हा तिथे कविता वाचा. तुमच्या टेक्स्टबुक मधली कविता वाचली तर तुम्हाला लगेच उत्तरं सापडतील, बरोबर की नाही? चला, आकलन कृती आहे, आकृती बंद पूर्ण करा. कवितेत आलेली झाडे कुठली कुठली आले आहेत? बोरी, बाभळी आणि चंदन. बोरीच्या झाडाचा उल्लेख आलेला आहे, बाभळीच्या झाडाचा उल्लेख आलेला आहे आणि चंदनाच्या झाडाचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. आता 1-2 शब्दात उत्तरे लिहा. चंदनाच्या स्पर्शाने सुगंधित होते. हेकळी आणि टाकळी ही सुद्धा वाकडी तिकडी झुडपं आहेत. हे झुडपांची नावं आहेत. मगाशी हे शब्द आले आपल्या अभंगामध्ये, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं नाही, पण हेकळी आणि टाकळी जी आहेत ही सुद्धा एक वाकडी तिकडी झुडपं जी आहेत ना, त्यांचं नाव आहे. ओके, त्यामुळे ही झुडपं सुद्धा त्याच्या म्हणजे कोणाच्या? चंदनाच्या स्पर्शाने सुगंधित होतात. हे जन संता दर्शनाने पावन होतात. कोण होतात? अभाविक लोक, ज्यांच्या मनात काहीही भाव नाही, नास्तिक आहेत, देवाला तर अतिशय अजिबात मानत नाहीत आणि नुसती कर्मकांड आणि ह्याच्यामध्ये गुरफटलेली आहेत आणि काही त्यांना घेणं देणं नसतं, लोकांच्या मदतीचं म्हणा किंवा काही नाही. असे अभाविक लोक कोणाच्या दर्शनाने पावन होतात? तर संतांच्या दर्शनाने पावन होतात. लिहिलीत उत्तरं? अतिशय सोपी आहेत, त्यामुळे तुम्हाला ती पटकन मिळाली असतील आणि ती तुम्ही तुमच्या वर्कबुक मध्ये नक्की लिहिली असतील, बरोबर आहे? पुढे जाऊया. चला, पुढचं पहा. आकलन कृती 2 आहे पहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणाच्या सहवासात परमार्थ साधावा? कोणाच्या? संतांच्या सहवासात परमार्थ
साधावा. बरोबर आहे. कोणाच्या सहवासात आपल्याला परमार्थ मिळणार आहे? तर संतांच्या, चांगल्या लोकांच्या सानिध्यात नेहमी राहावं, जे आपला उद्धार जाणतात. आपली अधोगती करावीशी नाही वाटत त्यांना, त्यांना आपला उद्धार व्हावा, आपली प्रगती व्हावी अशी ज्यांना नेहमी वाटत असते, आपली उन्नती व्हावी अशी त्यांना नेहमी वाटत असते, अशा लोकांच्या सानिध्यात नेहमी आपण राहावं. आणि त्यामुळे काय होतं, तर परमार्थ साधला जातो आणि हा परमार्थ आपल्याला त्या संतांच्या सानिध्यात साधायला मिळतो. ओके, लिहिलंय उत्तर? पुढे जाऊया चला. अभंगात कोणत्या सुगंधी झाडाचा उल्लेख आलेला आहे? अतिशय सोपं उत्तर आहे, तुम्हाला माहिती आहे आणि ते तुम्ही नक्कीच लिहिलं असेल, मला सांगायची सुद्धा गरज नाही. अभंगात चंदन या सुगंधी झाडाचा उल्लेख आलेला आहे. अतिशय सोपं उत्तर आहे ना, कारण आपल्याला ते माहिती आहे, कारण चंदन हे सुगंधी झाड, हे सुगंधी लाकूड ज्याला आपण म्हणतो आहे आणि त्यामुळे आपण अनेक उपयोग ह्या चंदनाचे पाहिलेले आहेत. मग चंदनाच्या साबणापासनं, अत्तरापासनं बऱ्याच गोष्टी चंदनाच्या आपण पाहिलेल्या आहेत आणि आपण कदाचित वापरत सुद्धा असतील. चला पुढे जाऊया. खालील पंक्ती पूर्ण करा. टिंबटिंबच्या संगे बोरिया बाभळी. कोणाच्या? चंदनाच्या संगे बोरिया बाभळी. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा अभंग पाहू शकता आणि तेव्हा त्यातनं सुद्धा हे उत्तर तुम्ही लिहू शकता. तयाच्या टिंबटिंब तेची होती. काय होती? तयाच्या दर्शने तेची होती. नाही तरी टिंबटिंब वहावा खरा ऐसा. काय वहावा? भार, वजन. ओके, तो भार, आपण भार होऊ या पृथ्वीवरती. पुढची पाहूया कृती. कृती क्रमांक 3. कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. हेकळी म्हणजे वाकडी, टाकळी म्हणजे झुडूप, म्हणजे वाकडी तिकडी झुडपं जी आहेत ही सुद्धा या चंदनाने च्या स्पर्शाने किंवा चंदनाच्या सानिध्यात सुगंधी होतात. संगे म्हणजे सोबत, भार म्हणजे ओझे. लिहिलंय? आय होप तुम्ही इथपर्यंत नक्कीच पूर्ण केलेलं असेल सगळं. माझी घाई होत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता किंवा तुम्ही तो पुन्हा पाहू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. असे बरेच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहेत आणि आता तुम्ही अगदी टेक्नोसावी झालेला आहात, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगायची गरजच नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच करत असणार. उत्तरं मात्र तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये जरूर लिहायची आहेत आणि ह्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायची आहे. वेळ आलेली आहे आता धन्यवाद सांगायची. मला माहिती आहे या अभंगाचे सुद्धा पुढच्या प्रश्न उत्तर तुम्हाला द्यायची आहेत, ती मी तुम्हाला नक्कीच पुढच्या भागात देणार आहे. आता आपण पुढच्या भागात काय काय शिकणार आहोत किंवा काय काय पाहणार आहोत, तर या अभंगाची म्हणजे आ हा संत चोखामेळा ह्यांच्या अभंगाचे उर्वरित प्रश्न उत्तरे, त्याचबरोबर जो आपण संत सेना महाराज यांचा अभंग पाहिला त्या अभंगाची प्रश्न उत्तरे मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगते, मला व्हॉट्सअपवर पुन्हा पुन्हा मेसेज करू नका. त्यामुळे शेवटची स्लाइड पर्यंत व्यवस्थित माझा व्हिडिओ ऐका, तेव्हाच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. लक्षात घ्या, आपण पुढच्या भागात पाहणार आहोत ते या अभंगाची म्हणजेच संत चोखामेळा ह्यांच्या अभंगाचे प्रश्न उत्तर, उर्वरित प्रश्न उत्तर जी आहेत ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर संत सेना महाराज यांचा अभंग जो आपण अभ्यासला त्याची सुद्धा प्रश्न उत्तरे मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे. ओके, त्यामुळे ते लक्षात घ्या आणि आतापर्यंत आपण जे झालेलं आहे त्याचा अभ्यास मात्र नक्की करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जो भाग झालेला आहे त्याच्या अभंगाची प्रश्न उत्तर जर तुम्हाला सोडवता आली तर नक्की सोडवायचा प्रयत्न करा, कारण
अतिशय अभंग सोपा आहे. मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे त्याचा अर्थ समजावलेला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच कळला असेल. नसेल कळला तर पुन्हा आपल्या चॅनलवर जा आणि तो पुन्हा व्यवस्थित अभ्यासा आणि प्रश्न उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा मी प्रश्न उत्तर देईल तेव्हा ती तपासून पहा. तुमची उत्तरं नक्कीच बरोबर असतील, कारण तुम्ही ती स्वतःहून लिहिलेली आहेत आणि जो मनापासून व्यवस्थित उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतो ना, तो कधीच चुकीचा नसतो. ओके, चल भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.